आणखी एक महत्त्वाची अपडेट बीड प्रकरणी आज छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चा निघणार आहे। तर सुरेश धस आणि मनोज जरांगे हे या मोर्चामध्ये सहभागी होतील। सकाळी 11 वाजता म्हणजे काहीच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे। तर हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार असल्याची सुद्धा माहिती आहे। आणि मी न्याय मागतोय आणि मी न्याय मागू नये म्हणून जर माझ्यावर गुन्हे दाखल करत असले तर मी हजारो झाले तरी मागे सरकणार नाही। गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळवून देऊन न्याय देण्यासाठी माझ्यावर किती गुन्हे झाले तरी मी हटणार नाही, कारण गरीबाला न्याय द्यायचा नेमका कुणी। त्यामुळं यांनी किती जातीवाद केला तरी मराठी कधी जातीवाद करत नाहीत, करणार नाहीत आणि मागं सुद्धा न्याय मिळाल्याशिवाय हटणार नाहीत। 25 जानेवारीला उपोषणाला बसणार आहात, आमरण उपोषण असणार आहे, समाजसोबत असणार आहे, कसं असणार आहे, कशी तयारी चालू आहे सध्या? आता 10 तारखेपासून ती तयारी सुरू होणार आहे, कारण 25 जानेवारीला उपोषण आहे आमरण। त्यामुळं आता बघूयात, इथं बसतील असं वाटत नाही। अंतरवाले तितके लोक, एखादं गाव शोधायचं काम चालू आहे की तिथं बऱ्याच जणांना बसता येईल उपोषणाला, अशा ठिकाणची 25 जानेवारीची तयारी आता उद्यापासून आम्ही पूर्ण ताकदीनं तयारी करतो, कारण तोही गोरगरिबाच्या लेकराचा न्यायाचा प्रश्न आहे। लेकरं खूप आक्रोश करतात शिक्षणामुळं, नोकऱ्यामुळं, त्यामुळं त्यांना आरक्षण मिळवून देणं गरीबाच्या लेकराला ही आमची जबाबदारी। त्यामुळं आरक्षणही मिळवून देण्यासाठी ते सामूहिक आमरण उपोषण असणार आहे आणि त्याची तयारी 10 तारखेपासून करतोय। न्याय मात्र मिळवून देणार आहे। कोणी किती विरोध केला, काही केला तर आरक्षणापासून हटत नाही, कारण गोरगरिबाच्या लेकराच्या हातातोंडाला लावला तो घास। संतोष भैयाचं मॅटर आणि हे दोनही लावून धरणार आहेत। नक्कीच होते मनोज जरांगे पाटील आणि जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय भेटत नाही किंवा न्याय मिळत नाही, किती हजारो गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही, असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन हर्षद निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरवली, सराटी, जालना।